विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खेळाडू आणि कुठल्या राज्याचे खेळाडू आहेत त्याविषयी आपण जीके म्हणजे चालू घडामोडीवरती क्वेश्चन बघणार आहोत. जे की सरळ सेवा, ऑल सरळ सेवा, तसेच जे गव्हर्नमेंट एक्झाम आहेत त्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तसेच आपण जीएमसीचे प्रश्नसंच सुद्धा बनवलेले आहेत. जीएमसी नागपूर, ज्याने जीएमसी नागपूरचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन टॉपिक वाईज, सिलेबस वाईज आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. तसेच जिल्हा न्यायालय भरतीचे सुद्धा आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. ज्यांनी जिल्हा न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल त्यांनी सुद्धा प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओज बघू शकता, टॉपिक वाईज बनवलेले आहेत. तर आज आपण खेळाडू आणि राज्य 2024चे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर बघूया. प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे. बजरंग पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बजरंग पुनिया हा खेळाडू कुस्ती या खेळाशी संबंधित आहे आणि कुठल्या राज्याला बिलॉंग करतोय? बघा, हरियाणा राज्याला बिलॉंग करतो. हरियाणा राज्याचा बजरंग पुनिया हा खेळाडू आहे. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 2. देवेंद्र झाझरिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण खेळाडू आणि त्यांचे फोटो सुद्धा लावलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फोटो बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे. तर बघा, तर देवेंद्र झाझरिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. देवेंद्र झाझरिया. आणि ते कुठल्या राज्याला बिलॉंग करतात? बघा, राजस्थान. कुठल्या राज्याचे आहेत? राजस्थान राज्याचे देवेंद्र झाझरिया हे खेळाडू आहेत. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 3. शरत कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, शरत कमल हा खेळाडू टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. कुठल्या खेळाशी? टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आणि राज्य बघा, कुठल्या राज्याला बिलॉंग करतो? कुठल्या राज्याचा आहे? तामिळनाडू या राज्याचा आहे शरत कमल. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 4. लक्ष्य सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. कुठल्या? बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. आणि कुठल्या राज्याला बिलॉंग करतात आहे? उत्तराखंड. कुठल्या राज्याचा आहे? उत्तराखंड या राज्याला बिलॉंग करतात. उत्तराखंड राज्याचे आहेत. कुठल्या राज्याचे आहेत हे? उत्तराखंड या राज्याचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 5. रॉजर फेडरर ह्या फेमस खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि यांच्याविषयी एक्झामला भरपूर वेळेस क्वेश्चन विचारण्यात येतात. रॉजर फेडरर हा खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर रॉजर फेडरर हा टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. आणि कुठले आहेत ते? स्वित्झर्लंडचे आहेत. कुठले? स्वित्झर्लंड या देशाचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बघा सूर्यकुमार यादव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सूर्यकुमार यादव हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. कुठल्या? क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. आणि हे कुठल्या राज्याचे आहेत? उत्तर प्रदेश या राज्याचे आहेत. कुठल्या राज्याचे? उत्तर प्रदेश या राज्याचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बघा प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रमोद भगत हा खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. आणि कुठल्या राज्याचे खेळाडू आहेत? बघा, हे ओडिसा या राज्याचे खेळाडू आहेत. कुठल्या? ओडिसा या राज्याचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बघा सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुशील कुमार हा खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती. कुठल्या? रेसलर. कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. आणि ते कुठून बिलॉंग करतात? दिल्ली या राज्यातून बिलॉंग करतात. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 9. गीता फोगट या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर गीता फोगट ह्या खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित. कुठल्या? हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. आणि हरियाणा राज्यातून बिलॉंग करतात. नेक्स्ट बघा एन आर विग्रेश हे खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? तर एन आर विग्रेश हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. एन आर विग्रेसचा फोटो सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झामला जाताना फोटो जर बघितला तर लगेच आपल्याला लक्षात राहतं. तर तामिळनाडू या राज्याचे आहेत. कुठल्या?
तामिळनाडू या राज्याचे हे खेळाडू आहेत आणि बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित आहेत. नेक्स्ट बघा, संकेत सरगर हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? वजन उचलणे या खेळाशी संकेत सरगर हे खेळाडू संबंधित आहेत आणि कुठल्या राज्याचे आहेत? महाराष्ट्र या राज्याचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बघा, राजा रित्विक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर राजा रित्विक हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि कुठल्या राज्याला बिलॉंग करतात? बघा, तेलंगणा या राज्याला बिलॉंग करतात. इथे त्यांचा फोटो लागलेला आहे. राजा रित्विक हे खेळाडू तेलंगणा राज्याचे आहेत आणि बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 13, दीपक पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दीपक पुनिया या खेळाडूवरती भरपूर वेळेस एक्झामला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर IMP करून घ्या, याला स्टार करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती, रेसलर. कुठल्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती या खेळाशी दीपक पुनिया या खेळाशी संबंधित आहेत आणि कुठल्या राज्यातून बिलॉंग करतात? ते हरियाणा या राज्यातून बिलॉंग करतात. हरियाणा राज्याचे ते आहेत. कुठल्या राज्याचे? हरियाणा राज्याचे. तुम्हाला एक्झामला खेळाडू आणि कुठल्या राज्याचे आहेत किंवा कुठल्या राज्यातून बिलॉंग करतात असे सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही राज्य सुद्धा लक्षात असू द्या, कुठल्या खेळाशी संबंधित आहेत ते सुद्धा लक्षात असू द्या. दीपक पुनिया हरियाणा या राज्यातून बिलॉंग करतात. नेक्स्ट बघा, आदित्य मित्तल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आदित्य मित्तल हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. तर बघा, महाराष्ट्रात भरपूर खेळाडू आहेत जे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. तर बघा, महाराष्ट्र या राज्याशी आदित्य मित्तलचा यांचा फोटो आहे इथं. तर बघा, बुद्धिबळ या खेळाशी आदित्य मित्तल हे संबंधित आहेत. नेक्स्ट बघा, संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संकल्प गुप्ता तर कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. कोण? संकल्प गुप्ता आणि महाराष्ट्र राज्यातून बिलॉंग करतात. कुठून? महाराष्ट्र राज्यातून बिलॉंग करतात आणि इथे त्यांचा फोटो लागलेला आहे. तर बघा, तर अशा प्रकारचे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहेत आणि कुठल्या राज्यातून बिलॉंग करतात, कुठल्या राज्याचे खेळाडू आहेत, याच्यावरती भरपूर वेळेस एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतात. तर खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. याची तुम्हाला PDF लागत असेल तर आपलं टीच विथ प्रतिभा हे यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल आहे. तर तुम्हाला मी तिथं सर्व जेवढे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत, सर्व टॉपिकचे सिलेबस वाईज व्हिडिओज बनवलेले आहेत. तर सर्व PDF तिथं तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तिथं टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण प्लेलिस्ट सुद्धा बनवलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. तिथं सुद्धा आपण टॉपिक वाईज व्हिडिओज बनवलेले आहेत. तसेच GMC नागपूरची आता जी एक्झाम येणार आहे त्यासाठी सुद्धा आपण बनवलेली आहे. तिथं प्लेलिस्टमध्ये जाऊन टॉपिक वाईज आणि जे सिलेबस दिलेला आहे आपल्याला GMCचा त्यानुसार आपण टॉपिक वाईज व्हिडिओज बनवलेले आहेत. तर नक्की तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओज बघा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.